नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. 3-4 दिवसापूर्वी ओम नानासाहेब मुंडफणे हा बेपत्ता झाल्याची बातमी आपण इन महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती प्रसिद्ध केली होती. आणि सर्व त्यांचे घरामधली मंडळी असतील, आईवडील असतील, आजोबा असतील, सर्वत्र त्याचा शोध सर्वांनी घेतला होता आणि सर्व गावामध्ये पाहुण्यांकडं चौकशी सुरू होती. आणि या सर्व सोशल मीडियावरती त्याचा फोटो देखील आलेला होता, त्याचं वर्णन देखील आणि संपर्क नंबर देखील त्या ठिकाणी दिले गेलेले होते. 2 दिवस पूर्ण गावातील वातावरण शंकेने, कुशंकेने आणि त्याच्या काळजीने सर्वत्र अगदी काळजीचं वातावरण झालं होतं. आणि अशातच 2 दिवसापूर्वी त्याचा स्वतःहून दिल्लीमधून फोन आला त्याच्या घरी. तो आपल्यासोबत ओम आहे. आपण विचारूया नेमकं काय मंगळवारी घरातून किती वाजता तू बाहेर पडला, काय झालं? मी घरातून 10:30 वाजता बाहेर पडलेलो आणि तिथून मी अकलूज या गावी गेलतो. कसा गेला तो इथून? मी इथून एका माणसाच्या गाडीवर हात करून गेलतो आणि तिथून क्रेटा गाडी पकडून डायरेक्ट मी पुण्याला गेलतो. पुण्यातून स्वारगेट मधनं रेल्वे स्टँडला टॅक्सी करून गेलतो आणि तिथून डायरेक्ट मी मुंबईची गाडी धरलेली. पण मला माहीत नव्हतं, मी तसं गाडीत राहिलेलो की तसं झोपून मी जेव्हा उठलो तर तेव्हा बघतो मी आग्र्यात पोचलेलो. तर मी तिथील माणसाला विचारलं की मी आता काय करू, तर ते तिथले माणसं म्हणले तू आता डायरेक्ट दिल्ली येथील प्लॅटफॉर्ममध्ये जा. मग मी तिथे गेलो आणि तिथून मग मी महागारीची तिकीट काढून घरच्यांना फोन करून कळवलेलं आहे. तर तिथे एक जण माणूस आलते आणि ते म्हणले तू राज चव्हाणचा भाचा आहे ना. म्हणलं हां. तर ते म्हणले त्यांनी आमच्या संगडी लावलं आहे तुला. मग मी त्यांच्या संगड जाऊन त्यांच्या घरी गेलतो. तिथून मला एरोप्लेनची तिकीट काढून दिली ते. तिथून मी मुंबई इथे गेलतो. तिथून मग थेट गावी आलो. मला सांग की तुला नेमकं घरातून जाताना कुठं जायचं ठरवलं तू? मी मुंबईला जाण्याचं ठरवलेलं. मुंबईला कोण आहे कुठं पण? मुंबईला खारघरमध्ये माझे मामा आहेत. त्यांच्याकडे जायचं ठरवलं होतं आणि तू चुकून परत रेल्वेमध्ये बसला आणि आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी गेला. दिल्लीमध्ये रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तुला काय भीती वगैरे वाटली नाही तिथं? मला भीती वाटत होती, पण मी माघारी जायचं ठरवलेलं. मी तिकीट काढून पण ठेवली माघारी जायची, म्हणून मी तिथं प्लॅटफॉर्मवर बसलेलो वाट बघत. किती वाजता दिल्लीमध्ये पोहोचला होता? रात्री 9 वाजता. बरं. आणि मग संपर्क घरी कसा केला? कोणाला नंबर पाठवते का? हो होते नंबर पाठ. बरं. म्हणजे कुणाला फोन लावला? मी आधी आईच्या मोबाईलवर फोन लावला, तिथे काय लागला नाही म्हणून मी आजोबाच्या मोबाईलवर फोन लावला. बरं. काय म्हटलं आजोबाला? तूच बोलला का? कुणाच्या मोबाईलवरून केला? तिथे एका माणसाच्या. त्यानं विचारलं नाही का तू कुठून आलाय काय? विचारले ना. होय. बरं. मग आजोबाला काय सांगितलं? मी दिल्लीत आलोय, मी येतो माघारी काळजी करणं. बरं. आणि तिथनं पुढं काय झालं मग? तिथनं पुढं ते माणूस आलं, ते मामाचे मित्र. बरं. तुला भीती वाटली नाही का? आता हे माणूस तर आपल्या ओळखीचा नाही कोण, दिल्लीमध्ये आपण थांबलो इथं. मग त्या माणसाने मामाचा व्हिडिओ कॉल आणि मामाचा नंबर दाखवलेला, मामा बोलत होता माझ्या संगत, म्हणून मी त्या माणसाकडे गेलतो. बरं. आणि विमानातला प्रवास पहिलाच होता का ह्याच्या अगोदर बसला होता? नाही पहिलाच होता. रेल्वेचा पहिलाच होता. तू आता कितवीत शिकतोय तू आता? मी 10वी झाली माझी. बरं. 11वीला ऍडमिशन घेतलंय का? नाही घ्यायचंय. बरं. घरच्यांची काळजी तुला अशी वाटली नाही का? तू एवढ्या लांब गेला, बाबा आई वडील, भाऊ असतील, आजोबा असतील, यांची काय काळजी वाटली नाही तुला? वाटत होती. होय. काय वाटत होतं? काळजी झोप वाटत. आली का रेल्वेमध्ये? थोडी झोप आली लई नाही. होय. किती जेवला बिवला कुठं काय? रेल्वेतच. रेल्वेतच जेवला? पैसे किती बरोबर होते? पैसे होते 3-4 हजार होते. होय. बरं. आणि तू आता उन्हाळा सुट्टी तुला लागली होती बरोबर आहे का? 10वीचा तू पेपर दिला, तुला मार्क्स मिळाले, पास झाला, तू ऑनलाईन निकाल सुद्धा लागला होता. 11वीचं ॲडमिशन सुद्धा घेण्यासाठी तू रजिस्ट्रेशन इथं श्रीपूरच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये तू केलं आहे बरोबर आहे का? उन्हाळा सुट्टीत काय करत होता? मी इथे जवळ दुसरा मामा त्यांच्या गावाला गेलतो. बरं. आणि तू मंडईला वगैरे जातो तिथे काय कसं काम करत होता रोज? मी घरची शेतीतले काम करायला लागायचो, मंडईला जायचो. बरं. आणि पैसे कसे साठवले मग? पैसे मंडईला जात होता साठवलेले, घरची काय देत होता ते साठवत होतो. बरं. तुला आता हे सगळं एवढं हे झालं, आई वडिलांना आजच तू आलाय सगळं हे की नाही? मग काय वाटलं इथं बघितल्यानंतर, आल्यानंतर त्यांना? की मी जाय नको पाहिजे होतं. बरं. सांगून का गेला नाही तू?
मला वाटलं घरची जाऊ देणार नाहीत. उन्हाळा सुट्टीला जायचं होतं ना तुला? हो. आता काय पुढे शिकायचं कसं? शिकायचं कुठल्या ह्याला ॲडमिशन घ्यायचं आहे? कॉमर्सला. आता इथून पुढं काय निर्णय काय आहे तुझा? घर सोडायचं नाही. ठीक आहे. तर हा होता ओम नानासाहेब मुंडफणे. हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश आपला हा आहे की ज्या वेळेला एखादा 15 वर्षाचा 16 वर्षाचा मुलगा न सांगता घरामधून बाहेर जातो आणि त्यावेळेला त्या घरामधली परिस्थिती काय असते हे आम्ही सर्वांनी या ठिकाणी बघितलं. त्यालाही माहीत नव्हतं की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. त्याचे मामा मुंबईमध्ये आहेत आणि घरचे आपल्याला कदाचित उन्हाळा सुट्टीला पाठवणार नाहीत असं त्याला वाटलं. आणि जे काय त्याने स्वतः मंडईला वगैरे भाजीपाला विकून किंवा घरच्यांनी खाऊला दिलेले जे पैसे होते तर ते या ठिकाणी साठवून त्यानं या ठिकाणी मंगळवारी सकाळी साधारण 10-10:30 वाजता घराच्या शेजारच अकलूजला रोड आहे आणि तो एका दुचाकीवाल्याला त्यानं हात करून तो तिथून गेला. आणि ज्या वेळेला तो पुण्यामध्ये पोचला, रेल्वे स्टेशनला पोचला आणि त्यानं मुंबईचं तिकीट काढलं, पण त्याला फारसं या ठिकाणी कळालं नाही की आपण कुठल्या रेल्वेच्या ह्याच्यामध्ये बसलो आहे. आणि ते झोपी गेला असेल आणि किंवा त्याला काही समजलं नसेल. आणि ज्या वेळेला तो उठला किंवा त्याला कळलं त्यावेळेला तो आग्र्यामध्ये गेला. आणि आग्र्यामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की आपण आता दिल्लीच्या रेल्वेमध्ये आपण बसलेलो आहे. आणि त्यानंतर रात्री तो 9 वाजता तिथं पोचला असं त्यानं सांगितलं आपल्याला. आणि त्यानंतर त्यानं घरी संपर्क केला. आईचा फोन बंद होता, आजोबांना फोन केला आणि त्यानंतर तिथून सर्वांना संपर्क झाला. ह्याच्यामध्ये त्याच्या मामाची, जे मुंबईमध्ये त्याचे मामा आहेत, त्यांची भूमिका इथं खूप महत्त्वाची ठरली. त्यांचेच एक मित्र दिल्लीमध्ये होते आणि त्या मित्राने ताबडतोब रेल्वे स्टेशनमध्ये स्वतः जाऊन संपर्क केला. तिथं मामाचा व्हिडिओ कॉल त्यांनी लावून दिला आणि ह्या ओमला तिथं ओळखलं गेलं. आणि तो त्या मामाच्या मित्राच्या घरी दिल्लीमध्ये काही तास राहिला आणि तिथून त्या मामाच्या मित्राने दिल्लीमधून त्याला बाय एरोप्लेन विमानाने मुंबईला पाठवलं. आणि मग तिथं मामाने त्याला स्वतः जाऊन आणलं आणि इथं त्याच्या म्हाळुंग चौकी इथं त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी आज शुक्रवार आहे आणि सकाळी 8:30-9च्या दरम्यान तो इथं पोचला. या बाबतीत अकलूज पोलीस स्टेशनला तक्रार देखील ह्यांनी दाखल केलेली होती. ती सगळी पूर्तता ह्यांनी करून घेतलेली आहे आणि ओम सुखरूप आहे हे ज्या वेळेला सर्वांना कळालं, त्याच्या घरी कळालं, त्यावेळेला सर्वांना दिलासा आला, त्यांच्या चेहऱ्यावरची तेज आलं, आनंदाचं वातावरण निर्माण झालं. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मुलांनी आपल्या आईवडिलांना न सांगता कुठेही जाऊ नये. आणि आपलं सध्याचं शिकण्याचं वय आहे आणि आपलं जे काय घरामधलं जे आपल्याला शक्य आहे ते काम, ह्याच गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. आणि हाच या पाठीमागचा एक जनजागृती करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ केलेला आहे. स्वतः ओमच आपल्याशी बोलत होता. गेले 2 दिवसापासून आपल्याला कळालं होतं की त्याचा शोध दिल्लीमध्ये लागलेला आहे, परंतु तो स्वतः आपल्याला भेटला नव्हता. आणि म्हणूनच आज आपण द डेली लाईफ या चॅनलच्या माध्यमातून त्याच्या घरी पोचलो आणि स्वतः त्याचे आजोबा असतील, त्याचे वडील आणि स्वतः त्याला या ठिकाणी बोललो आणि त्याच्याकडून सर्व माहिती घेतली. त्याचा एकंदरीत चेहरा जर आपण पाहिलं तर त्याला आपण ही चूक केलेली आहे. आपण घरून कुठेही जाताना सांगून जायला पाहिजे होतं आणि जर आपण सांगून गेलो असतो तर हा कुठलाही अशा प्रकारचा घटना घडली नसती किंवा मला घरच्यांना शोधावं लागलं नसतं, चिंतेत थांबावं लागलं नसतं किंवा पूर्ण गावाला, मित्रांना, पाहुण्यांना जी माझी काळजी वाटली किंवा जी चिंता वाटत होती की जेणेकरून मी गायब झालेलो आहे, तर हे सगळं असं वातावरण दुःखमय सगळ्यांकडे झालं होतं, चिंतेचं वातावरण झालं होतं. त्याला पश्चाताप देखील झालेला आहे आणि त्यानं आत्ता आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे की इथून पुढं मी असं कुठलीही चूक करणार नाही. माझं घरचं काम, माझा अभ्यास आणि आता मी 11वीला प्रवेश घेणार आहे आणि ते माझं शिक्षण, करिअर असं घडवणार आहे हे त्याने आपल्याला स्वतः सांगितलेलं आहे. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, म्हाळुंग, श्रीपूर.